बातमी आपण पाहूयात। हरियाणा आणि काश्मीरमध्ये पोस्टल मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। काही क्षणांमध्ये पहिला कल हाती येईल। हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये चित्र काय होतंय, कारण त्याच्यावरच आगामी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्याच्यावर परिणाम होणार आहे। त्याच्यामुळे या निकालांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने 51 जागा तर काँग्रेसने 32 जागा लढवल्यात आणि मित्र पक्ष मिळून 5 जागा अशा लढवण्यात आलेल्या आहेत। आणि जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा काँग्रेसला या ठिकाणी मोठी आशा आहे। नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस मिळून इथे सत्ता स्थापन करणार का याकडे लक्ष असणार आहे। थेट आपण जाऊयात हरियाणामध्ये। हरियाणामध्ये भाजप हॅट्रिक करणार का याकडे लक्ष असणार आहे। तर मेहराज अहमद आपले जम्मू काश्मीरमध्ये आपल्या सोबत असणार आहेत। सुरुवातीला आपण जाऊयात हरियाणामध्ये संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, हरियाणामध्ये आता एकूणच काय चित्र दिसतं? निवडणुकांच्या प्रचारामध्ये दिसलं की काँग्रेसने खूप मोठी आघाडी तिथे घेतली होती। एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरतो की नाही हे पुढच्या 3 ते 4 तासामध्ये समजणार आहे निखिला। आणि आता मी आहे सध्या पलवलमधल्या एका मतदान केंद्रावर, जो 84 क्रमांकाचा मतदारसंघ आहे। त्या ठिकाणी मतमोजणीला काही वेळापूर्वीच आता सुरुवात झाली आहे। पोस्टल मतांची पहिल्यांदा मतमोजणी केली जाईल आणि त्यानंतर ईव्हीएम मशीनची मतमोजणी केली जाईल। महत्त्वाचं हेच आहे की शेतकऱ्यांचं राज्य म्हणून हरियाणाची ओळख आहे आणि शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, कुस्तीपटूंचं आंदोलन असेल, अग्निवीर जी योजना होती केंद्र सरकारची, असे अनेक महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते सगळे या चर्चेत राहिलेले होते। एक्झिट पोलनुसार काँग्रेसची सत्ता येणार, भाजपची 1 दशकची सत्ता होती ती उलटवून टाकली जाईल असं भाकीत खरं तर एक्झिट पोल द्वारे वर्तवण्यात आलेलं आहे। ते खरं ठरतं का हे बघावं लागणार आहे। आणि प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो सगळ्या संवेदनशील ठिकाणी आणि इतर मतमोजणी केंद्रावर देखील ठेवण्यात आलेला आहे। डॉक्टर BR आंबेडकर गव्हर्नमेंट कॉलेज आहे पलवलमधलं, त्या ठिकाणी ही आता मतमोजणी जी आहे ती सुरू झालेली आहे। महत्त्वाचं हेच आहे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या सभा झालेल्या होत्या। पंतप्रधान मोदी, अमित शाह देखील प्रचार सभेला या ठिकाणी आलेले होते। त्यामुळे 46 ही मॅजिक फिगर जी आहे दोन्ही राज्यांमध्ये ती नेमकं कोण गाठणार हे बघणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुका असल्यामुळे एक लिटमस टेस्ट म्हणून देखील या निवडणुकीकडे बघितलं जात आहे। लोकसभेमध्ये जसा काँग्रेसचा परफॉर्मन्स होता तुमच्याकडे हरियाणासाठी येतो। थेट जाऊयात जम्मू काश्मीर।